नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज आमच्या एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीला 1 वर्ष पूर्ण होत आहे। 8 जून 2023 रोजी वी टाईड अ नॉट, वी गॉट एंगेज आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे। सो काहीतरी स्पेशल करावं यासाठी आम्ही आलो आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडेच्या रेस्टॉरंटमध्ये, द बिग फिश कंपनी। सो हे रेस्टॉरंट सेना भवन जे आहे आपल्या दादरचं त्याच्या अगदी बाजूला आहे। फर्स्ट टाईमच आली आहे मी, पण याआधी आली नव्हती। सो थॉट ऑफ चूजिंग दिस हॉटेल। लास्ट टाईम आम्ही कोहिनूर स्क्वेअरमधलं कोस्ट अँड ब्लूम एक्सप्लोअर केलेलं सागरच्या ज्या डॉक्टर आहेत निकिता जाधव यांच्यासोबत। सो दिस टाइम वी थॉट ऑफ एक्सप्लोरिंग सम अनदर रेस्टॉरंट, सो दॅट्स वाय वी हॅव केम ओवर हिअर। आणि आता माझा आवाज कितपत तुमच्यापर्यंत येतो माहीत नाही कारण ॲम्बियन्समध्ये खूप जास्ती साऊंड आहे। सो एंगेजमेंटचे पण सगळे व्हिडिओज यूट्यूब चॅनलवर आहेत, पाहिले नसतील तर नक्की पहा। आज पण दिवसभर असा फुल डे, आपण म्हणतो ना डे रिमेंबर करतो तसं। इवन 6 जूनला माझी मेहंदी होती, सो तो पण डे मला चांगलाच आठवत होता। आणि आजचं आपण ऑलमोस्ट आता बघा 9:30 वाजलेत आणि या टायमिंगला आमचं एंगेजमेंटचं जे रिसेप्शन वगैरे सुरू होतं ते सगळं होतं। भरपूर फोटोज काढले, भरपूर डान्स, भरपूर मजा मस्ती आणि मी माझी सेरिमनी खूप एन्जॉय केलेली। सो आता 1 वर्ष पूर्ण तर आजचा दिवस देखील एन्जॉय केला पाहिजे। आणि आजचा जो माझा आउटफिट आहे हा मी माझ्या प्री वेडिंगमध्ये वेअर केलेला। प्री वेडिंगचा देखील व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आहे, पाहिला नसेल तर नक्की पहा। वैभवी म्हणून आहे इंस्टाग्राम पेज, सो तिच्याकडून मी हा आउटफिट परचेस केलेला। मला काहीतरी क्रिएटिव्ह हवं होतं आणि टिपिकल नको होतं, सो त्यासाठी। तर आता थोडंसं वेटिंग आहे हॉटेलमध्ये, सो ते झाल्यानंतर आपण आतमध्ये जाऊ। माझ्यासोबत माझे लाडके अहो आहेत, सो त्यांना देखील दाखवते। आणि काय खायचं आहे काय नाही काहीही ठरवलेलं नाही आहे। माझं थोडं सोलापूरचे जर तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील तर त्यात देखील मी सांगितलं की खूप ह्युमिड होतं वगैरे। सो तिथून आल्यानंतर फीवर, स्टमक एज हे सगळं सुरू होतं, त्याच्यामुळे आय एम प्रेफरिंग टू ईट लाईटली। सो लेट्स सी आपण काय ऑर्डर करायचं आहे, काय करायचं आहे। आतला व्ह्यू टाक। हॉटेलचं इंटिरियर खूप सुंदररित्या करण्यात आलं आहे। फिशिंग करताना महिलांचे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत। इथे हा छान असा लॅम्प होता आणि इथे जे शेल्फ दिसत आहेत तिथे तांब्या आणि पितळेची जुनी भांडी ठेवली होती, ज्यामध्ये किटली असेल, पाण्याचा बंब असेल, अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होता। पांढऱ्या रंगाचा खूप वापर केला आहे, त्यामुळे खूप फ्रेश वाईब्स येत होत्या। आणि लाईट्स देखील अशा मिनिमल ठेवल्यात, फार लाईट्सचा यूज नाही आहे, सो खूप पॉझिटिव्ह वाटत होतं। आणि यांचं जे मेनू कार्ड आहे ते देखील मला खूप आवडलं कारण खूप पानांचं मेनू कार्ड करून खूप रेसिपीज ठेवून त्याची एकही नीट चव नसण्यापेक्षा लिमिटेड मेनू ठेवून आणि हा जो त्याने मेनू कार्ड केला आहे माउंट बोर्डवर प्रिंट केलेला फ्रंट बॅक, तो वाचण्यासाठी देखील सोपा आहे आणि ऑर्डर करायला देखील इझी आहे आणि इवन आपण पास ऑन पण लगेच करू शकतो। सो ही एक खासियत मला इथल्या रेस्टॉरंटची खूप आवडली। आणि इथले जे स्टाफ मेंबर्स आहेत ते तुम्हाला खूप छानरित्या गाईड करतात, जसं त्यांनी देखील आम्हाला सजेशन्स दिले की तुम्ही हे ट्राय करू शकता किंवा क्वांटिटीविषयी देखील ते सांगतात की ही डिश इतक्या लोकांना पुरेल वगैरे। सो ओव्हरऑल वी हॅड अ ग्रेट एक्सपिरियन्स। इथे आपली मच्छी थाळी आली आहे, आम्ही पापलेट थाळी घेतलेली। सो बिग साईज पापलेट आहे आणि हा जवळा आहे जो खूप सुक्का होता आणि एकदम टेस्टी होता। सोलकढी आणि 2 प्रकारच्या फिश करीज आहेत, दोन्हीची टेस्ट खूप छान होती। इंद्रायणी तांदूळ आणि आपली भाकरी। इथे आपण प्रॉन्स भात किंवा पुलाव मागवलेला, सो तो आहे। आणि हे आमचे अहो, आम्ही दोघांनी देखील ट्विनिंग केलेलं, ब्लॅक वेअर केलेलं। आणि इथे मी सोलकढीचा आस्वाद घेते। खूप टेस्टी होती सोलकढी, युजली अशा टेस्टची नसते आणि ही प्रॉपर नारळाच्या दुधापासून तयार केलेली। हिअर कम्स अवर नारळातल्या रसातल्या शिरवळ्या, ज्या मला खूप वर्षांपासून खायच्या होत्या। फायनली I got an opportunity to eat this, so I was much happy after having them and it tasted too good.
सो डेफिनेटली आय विल हॅव इट वन्स अगेन वेन एवर आय विजिट दिस प्लेस. सो इथे मी त्याचं अनबॉक्सिंग करतो तसं केलं. पुन्हा रोज पेटल्सने त्यांनी गार्निश केलेल्या आणि त्याची उकड जी होती ती छान अशी मोदकासारखीच होती. यू कॅन सी द हॅपीनेस ऑन माय फेस. सो ते मी त्यात डीप केलं आणि त्याचा मी छान असा मनसोक्त आपण म्हणतो ना खाल्लं तसा आस्वाद घेतला. अँड इट टेस्टेड रिअली वेल. सो वेन एवर यू आर विजिटिंग दिस रेस्टॉरंट यू कॅन डेफिनेटली ट्राय. आणि त्याच्यानंतर मी नुसताच म्हटलं तो रस आपण टेस्ट करून बघूया. तर नुसता रस देखील खूप छान लागत होता आणि त्यांनी त्यात शिरवळ्या पण तुपात अशा छान तयार केलेल्या. सो ओव्हरऑल अ ग्रेट गुड फूड डे. सो जस्ट आमचं जेवण झालं. इथली फूड क्वालिटी खूप छान आहे. क्वांटिटी मे बी थोडी कमी असेल बट क्वालिटी इज टू गुड. आणि सर्विस खूप छान आहे. म्हणजे स्टाफ मेंबर्स खूप गाईड करतात आपल्याला ऑर्डर करायच्या वेळी वगैरे. आणि वी आर लाईक चांगलं झालं की आम्ही स्टार्टर्स नाही ऑर्डर केले कारण खूप फुल झालं. आणि सर्वात आधी तर जी थाळी आलेली ती खूप टेस्टी होती. म्हणजे दोन्ही जे सार होते दॅट वर डिलिशियस आणि पापलेट पण फ्रेश होतं. सो त्यानंतर जो कोलंबी भात होता तो पण असा घरगुती ऑथेंटिक टेस्ट असते ना तसाच होता. आणि त्यानंतर आम्ही ते नारळाच्या रसातील शिरवळ्या जे खाल्ल्या ते खाण्याची माझी खूप इच्छा होती. म्हणजे मी बरेच ब्लॉग्स पाहिले होते कोकणातले वगैरे असे तसे आणि तेव्हापासून आय वॉज लाईक क्रेविंग. तर मी ठरवलं की जेव्हा कधी कोकणात जाईल तेव्हा आय विल ट्राय वगैरे. पण कोकणात देखील सगळीकडे ते नाही मिळत आणि ती बनवण्याची प्रोसेस देखील फार कठीण आहे. म्हणजे ते लाकडाचं त्याचं जे ट्रेडिशनल भांडं असतं त्यावर ते केले जातात आणि मग नारळाच्या दुधाचा जो रस काढला जातो तोही लगेच ताजा पाहिजे आणि अशी बरीच ती प्रोसेस आहे उकडून वगैरे. सो आय थॉट की कधी मी ट्राय करणार आहे आय डोंट नो वगैरे बट आय वॉज क्रेविंग फॉर दॅट. सो मी नंतर जेव्हा ह्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पाहिलेलं की इथे ही रेसिपी अवेलेबल आहे, इथे ही स्वीट डिश आहे. सो आय वॉज लाईक whenever we'll get the time we'll visit this place. सो आज ते मी खाल्लं आणि इट वॉज लाईक अमेझिंग. सुपर टेस्ट आहे. म्हणजे तो रसही खूप डिलिशियस होता आणि इवन ते शिरवळ्याही खूप खूप टेस्टी होत्या. सो आय रेकमेंड यू ऑल दॅट यू कॅन विजिट दिस प्लेस. इट्स नियर बाय दादर आणि मंडे आय थिंक क्लोज असतं कारण लास्ट टाईम आम्ही इलेक्शन डे होता ना तेव्हा आमच्या लग्नाला 3 महिने पूर्ण झालेले. सो त्यावेळी आम्ही प्लॅन करत होते इथे यायचा पण तेव्हा मी चेक केलं. सो इथे सोशल मीडियावर आणि दाखवलेलं की मंडे इट इज क्लोज. सो त्यावेळी आम्ही जयहिंदला गेलेलो पण तिथला काही ब्लॉग केला नव्हता कारण आम्ही बऱ्याच वेळी जयहिंदला जाऊन आलो. सो तिथे देखील सी फूड वगैरे छान असतं. सो मग तेव्हाच ठरवलं की नेक्स्ट टाईम आता कधी काही स्पेशल ओकेशन असेल सो वी विल विजिट दिस बिग fish and company. So today it was the day and we came here. We had a good food, good time आणि खूप फुल झालं आहे. म्हणजे मन आपण म्हणतो ना पोट भरलं तर मनही भरलं का तर मन तृप्त झालं लाईक फिलिंग. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते देखील विचारा.